तुरुंगात जे लोक आहेत ते SC ST OBC आणि मुसलमान आहेत. हे आपल्याला पहिले माहिती करून केलं पाहिजे. बरं, हे SC ST OBC मुसलमान जे लोक तुरुंगात आहेत ते का आहेत? ते गिल्टी आहेत, कन्व्हिक्ट आहेत, त्यांना कोर्टाने डिक्लेअर केलं की हे गिल्टी आहे म्हणून ते आहेत का? तर ते नाही, असं नाहीये. ते अंडर ट्रायल आहेत. म्हणजे त्यांचं जे ट्रायल आहे कोर्टामधली ती झालीच नाहीये वर्षानुवर्षे. ते एखादी कोंबडी चोरली हा आरोपाखाली 16 वर्ष त्या तुरुंगात आहेत. का? कारण त्यांना क्वालिटी लिगल रिप्रेझेंटेशन नाहीये. ते SC ST OBC मुसलमान समाजातून येतात आणि त्यांच्याकडे हे जे लिगल नॉलेज ज्याच्याबद्दल मी सारखं एम्फसाइज करते ते लिगल नॉलेज नाहीये, ते एज्युकेशन नाहीये. तर आम्ही एक विषय धरला होता गेल्या 2 वर्षापूर्वी. सुकन्या शांथा नावाच्या जर्नलिस्ट होत्या, त्यांनी तो विषय आणला होता की भारताच्या तुरुंगामध्ये जाती व्यवस्था आहे. आणि ती कशी आहे तर भारताच्या तुरुंगातले जे मॅन्युअल्स आहेत, प्रिझन मॅन्युअल, त्याच्यात असं लिहिलं जातं की तुरुंगात जे कामकाज चालेल त्या कामकाजामध्ये ब्राह्मण जर तुरुंगातला तो जर प्रिझनर असेल, कैदी असेल तर तो कुकिंग करेल. जर तो न्हावी कास्टचा असेल तर तो केस कापेल तुरुंगात. जर तो दलित मेहतर समाजाचा असेल तर तो टॉयलेट क्लीन करेल. आणि ही अशी जाती व्यवस्था तुरुंगामध्ये 2024 पर्यंत, जोपर्यंत आम्ही हे जजमेंट आणलं नाही सुप्रीम कोर्टासमोर, हा विषय आणला नाही, तोपर्यंत चालू होती.